फील्ड आणि आर्मेचर कंट्रोल पद्धतीद्वारे डीसी मोटर्सच्या स्पीड कंट्रोल या प्रात्यक्षिकेत आपले हार्दिक स्वागत आहे। ह्या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही करू शकाल डीसी मशीनच्या नेमप्लेटवरील माहिती समजून घेणे आणि लागू करणे, डीसी मशीन टर्मिनल्स ओळखणे, 4 पॉइंट स्टार्टर आणि शंट फील्ड रेग्युलेटर वापरून डीसी शंट मोटर कनेक्ट करणे, डीसी शंट मोटर सुरू करणे आणि चालवणे, मोटरचा वेग मोजणे, शंट फील्ड कंट्रोल रेग्युलेटरचा वापर करून डीसी मोटरचा वेग ॲडजस्ट करणे आणि फील्ड करंट आणि वेग कसे संबंधित आहेत हे निर्धारित करणे, गती आणि आर्मेचर व्होल्टेजमधील संबंध निश्चित करण्यासाठी आर्मेचर सर्किट रेझिस्टन्स वापरून डीसी मोटरचा वेग बदलणे, 3 पॉइंट स्टार्टरमध्ये नो व्होल्ट रिलीज कॉईल शंट फील्ड सर्किटसह सिरीजमध्ये जोडलेले असते, जेणेकरून ते शंट फील्ड करंट वाहून नेतात। फील्ड रेग्युलेटरद्वारे वेग नियंत्रणाचा प्रयत्न करत असताना फील्ड करंट इतक्या प्रमाणात कमकुवत होऊ शकतो की नो व्होल्ट रिलीज कॉईल स्टार्टर आर्म चालू स्थितीत ठेवू शकत नाही। हे अपेक्षित नसताना मोटरला सप्लायपासून डिस्कनेक्ट करू शकते। 4 पॉइंट स्टार्टरमध्ये ही कमतरता दूर झाली आहे। 4 पॉइंट स्टार्टरमध्ये नो व्होल्ट रिलीज कॉईल थेट सप्लाय लाईनवरून संरक्षणात्मक प्रतिकार आर द्वारे जोडलेले असते। शेजारील आकृती शंट मोटरसाठी 4 पॉइंट स्टार्टरचे योजनाबद्ध आकृती दर्शवते। आता नो व्होल्ट रिलीज कॉईल सर्किट शंट फील्ड सर्किटपेक्षा स्वतंत्र आहे, त्यामुळे नो व्होल्ट रिलीज कॉईलच्या ऑपरेशनवर परिणाम न करता योग्य वेग नियंत्रणाचा वापर केला जाऊ शकतो। 3 पॉइंट स्टार्टर आणि 4 पॉइंट स्टार्टरमधील फरक म्हणजे नो व्होल्ट रिलीज कॉईल ज्या पद्धतीने जोडली जाते। मल्टीमीटर वापरून डीसी मशीनचे टर्मिनल ओळखणे, रेझिस्टन्स मोडवर मल्टीमीटर स्विच निवडा, प्रोब 1ला 4 टर्मिनलपैकी कोणत्याही टर्मिनलशी कनेक्ट करा, उर्वरित 3 टर्मिनल्सशी आणखी एक प्रोब 2 कनेक्ट करा। जेथे मीटरने रीडिंग दाखवली आहे तेथे दोन्ही टर्मिनल वाइंडिंग म्हणून ओळखले जातात। त्याच प्रकारे दुसरे वाइंडिंग देखील ओळखले जाऊ शकते। दोन्ही वाइंडिंगच्या प्रतिकाराचे निरीक्षण करून इतर वाइंडिंगच्या तुलनेत जे वाइंडिंग अधिक प्रतिरोध दर्शवत आहे ते फील्ड टर्मिनल्स म्हणून ओळखले जाते आणि ते F1, F2 द्वारे दर्शविले जाते। तसेच आर्मेचर विंडिंग आहे आणि ते A1, A2 द्वारे दर्शविले जाते। टर्मिनल बॉक्समध्ये आर्मेचर फील्ड सारखे मोटर विंडिंग्स A1, A2, F1 आणि F2 म्हणून दर्शविले जाते। आकृतीत दाखविल्याप्रमाणे संबंधित टर्मिनल्सना जोडणी द्या। आकृतीत दाखवल्याप्रमाणे DPST स्विच चालू करा आणि मोटर फिरू लागते। टॅकोमीटरच्या मदतीने मोटरचा वेग मोजता येतो। डीसी मोटरचा वेग कट इन कट आउट व्हेरिएबल रेजिस्टर वापरून बदलता येतो आणि फील्ड करंट लक्षात घ्या। रीडिंगनुसार फील्ड करंट आणि स्पीड यामधील संबंध हा आलेखाद्वारे दाखविला जातो। 4 पॉइंट स्टार्टर वापरून आकृतीनुसार कनेक्शन द्या आणि योग्य रेट केलेले घटक निवडा, जसे रिओस्टॅट, ॲमेटर, व्होल्टमीटर, DPST स्विच आणि फ्यूज। ही घटक मूल्ये डीसी शंट मोटर वैशिष्ट्यांवर अवलंबून असतात। स्पीड, फील्ड करंट आणि व्होल्टेज हे मोजले गेले पाहिजे। फील्ड कंट्रोल रेझिस्टन्स हळूहळू वाढवून आपोआप आणि फील्ड करंट कमी करून व्हॅल्यू रेकॉर्ड करतात। वेगवेगळ्या वेगाने रीडिंग घ्या आणि व्हॅल्यू नोंदवा। डीसी मोटरचा वीज पुरवठा बंद करा। आलेख कागदावर वरील व्हॅल्यू लागू करून Y अक्षावरील गतीसह स्पीड विरुद्ध फील्ड करंट कर्व आणि X अक्षावरील फील्ड करंट काढला जातो।
जसजसा प्रतिकार वाढतो, फील्ड करंट कमी होतो, प्रवाह देखील कमी होतो, परंतु वेग वाढतो. प्रतिकार कमी झाला, फील्ड करंट वाढतो, प्रवाह देखील वाढतो, परंतु वेग कमी होतो. रिओस्टॅटचा प्रतिकार वाढवून फील्ड करंट कमी होतो आणि आपण मोटरच्या वेगात झालेली वाढ पाहू शकतो. फील्ड कंट्रोल डीसी मोटरचे फायदे आणि तोटे. फायदे: ही पद्धत कमी ऑपरेशनल खर्चात इन्स्टॉलेशन करता येते. ही पद्धत सामान्यतः कमी प्रमाणात ऊर्जेचा वापर करते. फील्ड कंट्रोल पद्धत ऑपरेटर्सना सामान्यपेक्षा जास्त वेग प्राप्त करण्यास अनुमती देते. तोटे: जास्त वेगामुळे कमी टॉर्क होऊ शकतो. आर्मेचर कंट्रोल पद्धतीचा वापर करून डीसी मोटर्सचे वेग नियंत्रण. 3 पॉइंट स्टार्टरसह आकृतीनुसार कनेक्शन द्या आणि योग्य रेट केलेले घटक निवडा, जसे रिओस्टॅट, ॲमेटर, व्होल्टमीटर, DPST स्विच आणि फ्यूज. हे रेटिंग डीसी मोटर वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. आर्मेचर सर्किट रिओस्टॅटची कटआउट सेटिंग राखा. शिफारस केलेले व्होल्टेज लागू करा आणि मोटर सुरू करण्यासाठी 3 पॉइंट स्टार्टर वापरा. आर्मेचर आणि आर्मेचर करंट ओलांडून गती, व्होल्टेज मोजा आणि परिणाम तक्त्यामध्ये प्रविष्ट करा. आर्मेचरवरील गती, आर्मेचर करंट आणि व्होल्टेजचे निरीक्षण करताना हळूहळू आर्मेचर सर्किटचा प्रतिकार वाढवा. प्रत्येक प्रकारासाठी तक्त्यावरील व्हॅल्यूंची पुनरावृत्ती करा. मोटर पॉवर सप्लाय चालू करा. आलेख कागदावर वरील व्हॅल्यू लागू करून रिओस्टॅट प्रतिरोध वाढवून आर्मेचर व्होल्टेज कमी होते आणि आपण मोटरचा वेग कमी झाल्याचे निरीक्षण करू शकतो. आलेख कागदावर ठेवा. एक्स अक्षावर व्होल्टेजसह वेग आणि आर्मेचर व्होल्टेज कर्व आणि वाय अक्षावर गती काढा. आर्मेचर कंट्रोल डीसी मोटर्सचे फायदे आणि तोटे. फायदे: आर्मेचर नियंत्रण पद्धतीसह फील्ड करंट आणि टॉर्क पातळी संपूर्ण अनुप्रयोगात स्थिर राहते. तोटे: फील्ड कंट्रोल पद्धतीच्या तुलनेत अधिक महाग आहे. अधिक वीज पुरवठा आवश्यक आहे. संक्षेपरित्या सारांश: या प्रात्यक्षिकात आम्हाला समजले डीसी मशीनच्या नेमप्लेटवरील माहिती कशी समजून घ्यावी आणि ती कशी लागू करावी. डीसी मशीन टर्मिनल्स ओळखणे. 4 पॉइंट स्टार्टर आणि शंट फील्ड रेग्युलेटर वापरून डीसी शंट मोटर कनेक्ट करणे. डीसी शंट मोटर सुरू करणे आणि चालवणे. मोटरचा वेग मोजणे. शंट फील्ड कंट्रोल रेग्युलेटरचा वापर करून डीसी मोटरचा वेग समायोजित करणे आणि फील्ड करंट आणि वेग कसे संबंधित आहेत हे निर्धारित करणे. गती आणि आर्मेचर व्होल्टेजमधील संबंध निश्चित करण्यासाठी आर्मेचर सर्किट रेझिस्टन्स वापरून डीसी मोटरचा वेग बदलणे. आशा आहे की तुम्हाला या कॉन्सेप्ट समजली असतील. भेटूया पुढच्या प्रात्यक्षिकेत एक नवीन कॉन्सेप्टसह. धन्यवाद.